इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी सूरज आंबरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एमपीएससी गट क सेवा मुख्य परीक्षा 2025 च्या अनुषंगाने उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी आणि एमपीएससीच्या ठळक महत्त्वाच्या सूचना कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ छोटासा आहे परंतु परीक्षेच्या जाण्यापूर्वी या ठिकाणी हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्यवस्थित तयारी करा। व्हिडिओकडे जाण्यापूर्वी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी एमपीएससीच्या धर्तीवर सरळ सेवा भरतीची तयारी करण्यासाठी आपल्याकडे बॅचेस उपलब्ध आहेत। तज्ञ शिक्षकांची टीम आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे आणि टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे। तुम्ही आत्ताच इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करू शकता आणि बॅचला एनरोल करू शकता। दुसरी महत्त्वाची बॅच म्हणजे ती आहे आरटीओ एमव्हीआय 461 पदांसाठी ही बॅच असणार आहे। आरटीओ फॅक्टरी बॅच 0.2 ही बॅच असणार आहे। प्री आणि मेनची पूर्ण तयारी या बॅचच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे। आत्ताच या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि ॲडमिशन नक्की करू शकता। येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे 12 जुलै 2026 ला गट क सेवा मुख्य परीक्षा असणार आहे। या परीक्षेमध्ये साधारणपणे कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहेत आयोगाने दिलेल्या संकेतस्थळावर या ठिकाणी हे परिपत्रक आहे, तेथील या मार्गदर्शक सूचनांचे पालन आपण करायचं आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून या सर्व सूचनांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे। कोणतीही गडबड करायची नाही, घाई करायची नाही आहे। रविवारी आपला पेपर असणार आहे 12 तारखेला। त्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या सर्वांनी लक्षात घ्यायच्या आहे। त्यामध्ये या परीक्षेचे जे टप्पे असणार आहे त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे आपण सोबत घ्यायची आहेत। वेळ आणि प्रवेश या ठिकाणी व्यवस्थित निश्चित करायचा आहे। परीक्षा कक्षात आपली शिस्त असली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीये या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्याला असणे आवश्यक आहे की आपल्यावर कारवाई होणार नाही। अशा पद्धतीने हे परीक्षेच्या दिवसाचे 4 टप्पे आपल्याला व्यवस्थित फॉलो करायचे आहे। त्यामध्ये आपण पहिला आहे या ठिकाणी आपण आपल्या बॅगमध्ये व्यवस्थित सर्व गोष्टी आपण या ठिकाणी ठेवायच्या आहेत। प्रथम म्हणजे एमपीएससीच्या संकेतस्थळावरील मूळ प्रवेशपत्र व्यवस्थित डाउनलोड करून आपण आपल्या बॅगमध्ये कॅरी करायचं आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मूळ ओळखपत्र। मूळ ओळखपत्र सुद्धा आपण आपल्या सोबत ठेवायचं आहे। 2 ओळखपत्र जर ठेवली तर नक्कीच चांगले असणार आहे। त्यानंतर तिसरं जे आहे आपल्या ओळखपत्राची या ठिकाणी सुस्पष्ट या ठिकाणी झेरॉक्स आपण सोबत ठेवायची आहे। एका ओळखपत्राचे 2 झेरॉक्स या ठिकाणी सोबत ठेवायचे आहे। आता ओळखपत्रामध्ये कोणती आहेत महत्त्वाची ओळखपत्र बघा, या ठिकाणी आधार कार्ड, त्याचबरोबर आपलं निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड आणि स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक ओळखपत्र तुम्ही सोबत ठेवायचं आहे। 2 ठेवले तर खूप चांगलं होईल, कारण जर एखादं ओळखपत्र जर नाही अलाउ झालं किंवा काही हरवलं वगैरे तर दुसरं आपल्याकडे असणार आहे। म्हणून ह्यापैकी किमान 2 ओळखपत्र तुम्ही सोबत ठेवा, त्यामुळे परीक्षेमध्ये कोणतीही घाई गडबड होणार नाही। आणि त्याचबरोबर जे ओळखपत्र आपल्याकडे आहे त्या ओळखपत्राचे 2 सुस्पष्ट छायांकित झेरॉक्स आपण आपल्याकडे कॅरी करणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढे बघूया, या ठिकाणी परीक्षेसाठी वेळ आणि प्रवास यांचे आपल्याला नियोजन करायचं आहे। परीक्षा किती वाजता आहे त्यासाठी किमान 1.5 ते 2 तास आधी आपण परीक्षा सेंटरवर उपस्थित राहायचं आहे। गेट क्लोज होण्याची वाट बघायची नाहीये। किमान परीक्षेच्या वेळेच्या 2 तास आधी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि पार्किंगची व्यवस्था असेल किंवा आपले जे काही बाकीचे बायो ब्रेक वगैरे असेल त्यांची सर्व काळजी करून आपण किमान 1.5 ते 2 तास आधी या ठिकाणी परीक्षा सेंटरवर उपस्थित राहायचं आहे। त्यानंतर पुढे काय आहे आपल्यासाठी रेड झोन काय असणार आहे बघा। आपण इलेक्ट्रॉनिक साधने जी आहे मोबाईल, लॅपटॉप वगैरे स्मार्ट वॉच कॅरी करायचं नाही आहे। त्याचबरोबर आपल्या सोबत जे काही मित्र नातेवाईक येणार आहे आपल्याला सोडवण्यासाठी तर त्यांना या ठिकाणी प्रवेश नसणार आहे। आणि तिसरं जे आहे ते म्हणजे अंमली पदार्थ यांचे सेवन करून या ठिकाणी तुम्ही यायचं नाही आहे आणि त्यांच्यावर या ठिकाणी आयोगाच्या मार्फत कायदेशीर कारवाई या ठिकाणी होऊ शकते, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर पुढचं आहे परीक्षा कक्षात शिस्त कशी पाळायची आहे। परीक्षा सेंटरवर आपण गेल्यानंतर परीक्षा कक्षामध्ये आपला जिथे नंबर आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थित जाऊन बसायचं आहे। त्या ठिकाणी सर्व मार्गदर्शक सूचनांचे या ठिकाणी पालन करायचं आहे। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या बैठक क्रमांकावर व्यवस्थित या ठिकाणी बसायचं आहे आणि पर्यवेक्षक जे आहेत त्यांच्या सूचनांचे या ठिकाणी पालन करायचे आहे।
त्याचबरोबर उत्तरपत्रिकेमध्ये आपण आपल्या परीक्षेचं नाव असेल, बैठक क्रमांक असेल, आपला संच क्रमांक असेल, विषय संकेतांक असेल, व्यवस्थित नमूद केला आहे किंवा नाही ते आपण व्यवस्थित चेक करायचं आहे आणि त्यानंतर काळजीपूर्वक सर्व वाचन करून तंतोतंत पालन करून सर्व नियमांचे आपण आपल्या पेपरला या ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे। कारण यामध्ये जर चूक झाली तर त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी आपल्या रिझल्टवर होऊ शकतो। म्हणून या सर्व सूचनांचे या ठिकाणी सर्वांनी तंतोतंत पालन करायचे आहे। त्यानंतर गैरप्रकार जर केला तर या ठिकाणी आपली उमेदवारी रद्द होऊ शकते। त्याचबरोबर आपल्याला ठराविक कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी आयोगाच्या परीक्षेसाठी या ठिकाणी बसण्यास मनाई केली जाऊ शकते आणि आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते। हे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। म्हणून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला या ठिकाणी सामोरे जायचं नाहीये आणि त्याला सपोर्ट सुद्धा करायचा नाही आहे। सर्व सूचनांचे व्यवस्थित पालन करायचे आहे। तुम्ही तयार आहात म्हणजे तुम्ही अभ्यास तर केलाच आहे, आता शेवटच्या फायनल साठी तुम्ही तयार आहात। सर्वांना इन्फिनिटी अकॅडमी तर्फे परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। एक पेपर हा फायनल व्यवस्थित लिहा आणि एक सिलेक्शन मात्र या मेन परीक्षेमध्ये पक्के करा। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।